नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। मित्रांनो कापूस पिकामध्ये जर बीज प्रक्रिया जर केली तर त्यामध्ये आपल्याला जे तूट आहे तर ते कमी भरण्याचं काम पडतं। मग मित्रांनो बीज प्रक्रिया जी आहे तर ती कशाची केली पाहिजे, तर मित्रांनो त्यामध्ये जे जैविक आहे तर जैविकमध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। तर जैविकमध्ये जी बीज प्रक्रिया आहे तर ती मित्रांनो आपल्याला जे ट्रायकोडर्मा व्हिडी आहे तर मित्रांनो याची आपल्याला बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। जे बी आहे तर ते आपले जे शत्रू बुरशी आहे जमिनीमध्ये, तर त्या जमिनीमध्ये शत्रू बुरशी असल्यामुळे आपलं बी जे आहे तर ते खराब होऊन जातं, ते जागीच खराब होतं, ते उगवण त्याची चांगली होत नाही किंवा त्यामध्ये जे बी आहे तर ते आतलं खराब होऊन जातं। त्यामुळे मित्रांनो आपल्याला बीज प्रक्रिया करताना त्यामध्ये जे ट्रायकोडर्मा व्हिडी आहे ही मित्रांनो जैविक बुरशी आहे। तर ही बुरशी जर जमिनीमध्ये जर गेली तर त्यामध्ये आवरण करते आणि आपल्या पिकाला जे आहे तर ते संरक्षण देण्याचं काम करत असते, त्या बियाण्याला संरक्षण देण्याचं काम करत असते। त्यामुळे मित्रांनो आपल्याला बीज प्रक्रिया ही ट्रायकोडर्माची 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी करायची आहे। म्हणजेच काय, तर मित्रांनो आपलं जे पाकिट आहे तर ते कापूस पिकाचं 475 ग्रॅमचं किंवा 450 ग्रॅमचं येतं। तर मित्रांनो आपल्याला 2 पाकिटा मिळून आपल्याला 10 ग्रॅम जे आहे तर ते बीज प्रक्रिया जी आहे तर ती करणे गरजेचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जे बीज प्रक्रिया आहे तर ती रासायनिकसुद्धा करू शकतो। तर रासायनिकमध्ये आपल्याला जे त्यामध्ये साप बुरशीनाशक आहे कार्बन डायझिम मॅन्कोजेब मित्रांनो, तर हे बुरशीनाशकाचा त्यामध्ये आपण वापर करू शकतो। तर कार्बन डायझिम मॅन्कोजेब बुरशीनाशक जे आहे तर त्यामध्ये मित्रांनो 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी त्यामध्ये वापर करायचा आहे। म्हणजेच काय, तर आपल्याला 2 पाकिटा मिळून आपल्याला 10 ग्रॅमचा त्यामध्ये वापर करायचा आहे। त्यामध्ये मित्रांनो आपल्याला चांगलं मिक्स करून त्यामध्ये आपण बियाणं जे आहे ते लागवडीसाठी योग्य आहे तर ते आपण वापर त्याचा करू शकता। मित्रांनो त्यामध्ये आपण जर आपल्याला त्यामध्ये वापरायचं असेल तर त्यामध्ये PSB, KMB, रायझोबियम मित्रांनो असे जे बॅक्टेरिया आहे तर ते आपण त्याचा वापर करू शकतो। जे रायझोबियम आहे तर ते नत्र स्थिरीकरणाचं काम करतो। तर मित्रांनो हे बॅक्टेरियाचा वापर आपण त्यामध्ये करू शकता। PSBचा करू शकता, KMBचा करू शकता। म्हणजे PSB म्हणजे फॉस्फरस जे आहे तर फॉस्फरस मिळून देण्याचे जे बॅक्टेरिया आहे, जमिनीमध्ये जे फॉस्फरस फिक्स झालेलं आहे तर ते आपल्या पिकाला मिळून देण्यासाठी आपल्याला जे फॉस्फरस युक्त बॅक्टेरिया लागतात तर मित्रांनो ते बॅक्टेरिया फॉस्फरस आपल्याला मिळून देण्यासाठी असतात। त्यामुळे आपण फॉस्फरसचं जे आहे तर ते बीज प्रक्रियेसाठी आपण वापर करू शकता बॅक्टेरियाचा। त्यामध्ये KMB मित्रांनो जे पोटॅश आहे तर पोटॅश मिळून देणारं जे बॅक्टेरिया आहे तर ते बॅक्टेरिया आपल्या पिकाला मिळून देत असतात। त्यामुळे पोटॅश जो आहे तर तो KMB जे आहे तर मित्रांनो त्याचा वापर आपण करू शकता। बॅक्टेरिया मिळतील तर मित्रांनो त्यामध्ये रायझोबियम असो किंवा PSB असो किंवा KMB असो तर हे आपण घेऊन की त्याबरोबर ट्रायकोडर्मा जे आहे तर ट्रायकोडर्मा घेऊन त्यामध्ये आपण बीज प्रक्रिया त्यामध्ये करू शकतो। तर मित्रांनो आपल्याला जैविकची बीज प्रक्रिया त्यामध्ये करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।